परंतु जबरदस्त खेळ तू केलास. खूप चांगली हेअरस्टाईल आहे आणि आपल्या ग्राउंडवरती खेळणं म्हणजे भले मुंबईत कुठेही चांगलं क्रिकेट खेळा परंतु आपल्या होम ग्राउंडवर खेळणं काय बोलाल? आम्ही शिवाजी पार्कमध्येच खेळतो. होम ग्राउंड आहे, चांगलं वाटतंय. मोठी टुर्नामेंट आहे शिवाजी पार्क माहीम दादर मुलांसाठी, चांगलं वाटतंय. क्या बात आहे, एकदम खुश झालाय. सो ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. एचडी स्ट्रायकर्स एसपीएल स्टार हा एचडी स्ट्रायकर्स कॅप्टन्स एचडी स्ट्रायकर्सचे कॅप्टन लगेच पाठवा. एचडी स्ट्रायकर्स कॅप्टन आले हर्षद बाक्कर यांच्या माध्यमातून आपण टॉस केला जाईल. एक महत्वाच्या मॅचचा टॉस. स्टार क्या बात है, स्टार ने स्टार ही बोला है. टॉस डिसीजन करेगा, मैं बता दे रहा. ओके. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सुपरस्टार्स प्रीमियर लीग चा थरार आपण सकाळपासून पाहतोय आणि आता विजयी संघ आणि पराभूत संघ याच्यामधील मॅच चालू आहे. मैदान क्रमांक 1 वरती सामन्याला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरी गोलंदाज तयार आहेत. चला या मैदान क्रमांक 2 वरती लगेच ताबा घ्या मैदानाचा. मैदान क्रमांक 2 मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. एसपीएल स्टार्स आणि एसजी स्ट्रायकर्स. चला लवकर. एसपीएल स्ट्रायकर्स चला एसपीएल स्टार्स मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचे आणि एसडी स्ट्रायकर्स आपण सुद्धा आपले 2 फलंदाज मैदानात त्वरित पाठवायचे. अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मैदान क्रमांक 1 नंबरवरती चांगली मॅच पराभूत आणि विजयी संघांमधील मॅच आहे. 4 षटकांचा सामना आहे.
यानंतर दोन्ही मैदानावरती सेमीफायनल चालू होणार आहेत आणि त्यामुळे सेमीफायनल मध्ये अगोदर पोहोचलेले दोन संघ आपल्याला माहिती आहेत. यानंतर येणारे दोन संघ कोणते आहेत त्याची माहिती या मॅच नंतर आपल्याला मिळेल. सुपरस्टार्स प्रीमियर लीगचा हा थरार आपण बघत आहोत, ऐकत आहोत, पाहत आहोत. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. मैदान क्रमांक 1 वरती आडव्या पाडण्या केलेला चेंडू सरळ जाऊन हातामध्ये विसवलाय, फलंदाज बाद. पाहत आहोत. सहकार्य करा. मैदान क्रमांक 1 वरती आडव्या पाडण्या चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचंय. बघा मैदान क्रमांक 2 वरती फलंदाज लवकर पाठवा. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे दोन्ही संघ. SPL स्टार आणि SD स्ट्रायकर्स. SPL स्टारचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला आहे. SD स्ट्रायकर्स एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. सुपरस्टार्स प्रीमियर लीग आणि सुपरस्टार प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतात आणि या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा संघ कोणता असणार आहे याच्या चर्चेला उदाहरण आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. SD स्ट्रायकर्स तुमचा एक्स्ट्रा प्लेअर. SD स्ट्रायकर्स लवकरात लवकर पाठवा मित्र. 10 आवाज दिलेत तुम्हाला. खूप सारे अपडेट्स बाकी राहतात. सौरभ आणि बन्ना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मैदान क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना आपण बघतोय. सकाळपासून 2 फरक आपल्याला बघायला मिळाले. मैदान क्रमांक 1 वरती धावा बनत नाहीत जास्त आणि मैदान क्रमांक 2 वरती धावा मोठ्या प्रमाणात बनताना आपल्याला बघायला मिळाल्यात. म्हणजेच काय तर खेळपट्टीमध्ये असलेला काहीसा बदल, गवताचा असलेला प्रभाव किंवा काही कमीपणा आणि यामुळे त्या चेंडूच्या बाउन्समध्ये, टर्न होण्यामध्ये, स्किट होण्यामध्ये अनेक बदलाव आपल्याला बघायला मिळतात. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये थोडासा व्यत्यय. मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. प्रेम सौरभ समोर प्रेम असतील. दोन्ही संघांना माहिती आहे की इथून पुढचा प्रवास जर का आपल्याला साधायचा असेल तर ही मॅच जिंकणं गरजेची. सेमीफायनलचं तिकीट हवं असेल, सेमीफायनल खेळायची असेल तर ही मॅच महत्वाची आहे. चेंडूला यावेळेला पाठवून दिला आहे. बॅकडा पॉइंट गलीमधून चेंडू निघून चाललाय सीमारेषा जवळ. चांगली फिल्डिंग. डीप मध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहज धावून पूर्ण केल्या गेल्या. धावफलकाचा श्रीगणेशा झालाय आणि श्रीगणेशा होत असताना या 2 धावा निर्देशन देत आहेत या येणाऱ्या धावफलकाची. म्हणजेच काय तर 2 धावा एका चेंडूवरती जर त्याला मल्टिप्लाय 6 ने केलं तर 12 होतात आणि 12 जर का 4 मध्ये मल्टिप्लाय केलं 48 होतात. आणि 48, 50, 51 या मैदानावरती आपण होताना बघितलेत. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा झाल्यात आणि त्यामुळे या मैदानावरती 50च्या आसपासचं धावफलक समाधानकारक मानलं जाते. मागील मॅचमध्ये 51 धावांचा बचाव होताना आपण पाहिला. डिफेंड केल्या गेल्या त्या धावा. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना एक चौकार सुद्धा येताना दिसला होता. लावून अपील. पंचांवरती कोणताही प्रभाव नाही. पंच तटस्थ आहेत म्हटल्यानंतर डॉट बॉलची सांगता होतीये.
प्रत्येक चेंडूवरती आपल्याला आता घमासान बघायला मिळणार आहे. मोठे फटके तर हवेत, पण त्याच्यासाठी योग्य वेळ, योग्य टाइम आणि योग्य ती स्थिती किंवा योग्य तो बॉलर तुम्हाला चूज करावा लागेल, त्यानंतरच त्या धावा मिळणार आहेत. हो, यावेळेला पॉईंटच्या डोक्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार, चौकार. काय जबरदस्त फटका मारला होता. शरीरापासून लांब राहिला चेंडू बाहेर निघत असताना त्याला वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर पाठवून दिलं पॉईंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी षटकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळे मोस्ट ऑफ प्लेयर्स हे सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला. SC लाईव्ह या यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू, तिथून सुद्धा निसटलाय. ASC लाईव्ह संतोषजी गुप्ता प्रोप्रायटर आहेत या चॅनलचे, त्यांच्या या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. या स्पर्धेला पाहण्यासाठी नक्कीच या चॅनलला भेट द्या. यूट्यूबवरती टाईप करा SC लाईव्ह आणि इथून पुढे होणाऱ्या स्पर्धांचे जर का नवीन नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला हवे असतील, अपडेट हवे असतील तर ASC लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि व्हिडिओजना लाईक करायला सुद्धा विसरू नका. सो स्टे ट्यून विथ SC लाईव्ह. सुपरस्टार्स प्रीमियर लीग आपण बघत आहात. पहिलं षटक मला वाटतं संपन्न झाल्याने पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकाची धावा आहेत 7 बिनबाद टीम SPL स्टार्स. SD स्ट्रायकर्सची बॅटिंग आहे. त्यांनी पहिल्या षटकात 7 धावा बनवलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक, एक चौकार येऊन सुद्धा धावांना वेग देता आलेला नाहीये. 8, 9, 10 या धावा बनवता आलेल्या नाहीयेत. दुसऱ्या षटका अगोदर मोठी टीम मीटिंग बोलावली गेली आहे, कारण हा मोमेंटम खूप महत्वाचा आहे. या मोमेंटमला आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणारी टीम करणार आहे. आणि असं असताना फलंदाज काय बघायच्या भूमिकेमध्ये राहणार का, हा प्रश्न सर्वांना पडलाय. नवीन गोलंदाज तुषार बॉलिंग मार्क वरती आलाय आणि तुषारला ती हुशार कामगिरी करावी लागणार आहे. हुशार बनून खेळ करावा लागणार आहे, कारण जर का या षटकामध्ये हुशारी नाही दाखवली तर समोरचा फलंदाज हा तुमच्यावरती हावी ठरू शकतो. पहिलं षटक पूर्णपणे सौरभने खेळून काढलं. सिद्धार्थला कोणत्याही प्रकारे स्ट्राईक दिली नाही. बोना पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती. शेवटचा चेंडू डॉट आला होता, बोनाने खेळला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा सौरभ स्ट्राईक हँडवरती आपल्याला बघायला मिळतील. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वायडिश लॉंग ऑन आहे आणि त्यानंतर मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन, स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलर तयार. हो, समोर मारण्याचा प्रयत्न, फुल पेस ऑफ द बॅट, पण ज्या वेळेला टप्पा पडला त्यावेळेला चेंडू हळुवार गतीनं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॅट खूप गतिमान पद्धतीनं फिरवली गेली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावा बनवाव्या लागणार आहेत. 2 नंबर मैदानावरती धावा मोठ्या प्रमाणात बनल्यात आणि तिथे पाठलाग बचाव या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्यात. म्हणून पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला धावा बनवल्या बगैर पर्याय नाहीये. इथून षटकागणिक 10, 12, 15 या धावा दाखवाव्या लागतील तर आणि तरच सेमीफायनलचा प्रवास तुम्ही क्लिअर करू शकता. यावेळेला चेंडूला पाठवला बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. 4 दादा सेल संपलाय. हॅलो डीजे मास्टर, सेल संपलं त्याचे. डीजे मास्टर
चला बाद झाला सौरभ आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सौरभ बाद झाला, सिद्धार्थ बाद झाला. धावफलकाचे धावा आहेत 11. 1-1-11 11 रन्स. 11 वरती 2 विकेट. खराब स्थिती म्हणजे जसा विचार केला होता की पॉवर प्ले मध्ये ब्लास्ट होतील, दुसऱ्या षटकापर्यंत 20, 22, 25 धाबा दिसतील, पण तसं काही चित्र बघायला मिळालं नाहीये. आणि या सर्व गोष्टीचं श्रेय जे आहे ते प्रेम आणि तुषारला जात आहे. दोघांनी एक एक चौकार जरूर इथं खर्ची केलाय, पण धाबांमध्ये ती चिंगूसी दाखवली आहे. मैदान क्रमांक 1 नंबरचा स्कोर सांगायचा आहे. मैदान क्रमांक 1 चा स्कोर 28. 3 ओव्हर शेवटचं षटक बाकी आहे. मगाचपर्यंत महेश सर विचार करत होतो आपण की या ग्राउंडवरती स्कोर होत नाही. आता इथे सुद्धा तीच कहाणी आहे. समोर डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. शांत श्लोक. ओहो, चेंडूला आतमध्ये स्टॉप केलं बघा. यालाच म्हणतात एखाद्या चावीच्या गुच्छामध्ये शेवटची चावी लॉक खोलू शकते. हे जे आपण म्हणतो ना ते दाखवण्याचा प्रयत्न बघितलं जाणार आहे. एक मिनिट वेट करायचं. मैदान क्रमांक 2 वरती सामना थांबवायचा आहे. 1 नंबर वरती चालू द्या. 1 नंबर चालू ठेवायचा आहे. 2 नंबर वरती मॅच थांबेल कारण षटकार ऐकण्यात चेक केला जाईल. ओके मग सेम माझ्या माझ्यानंतर 2 सेमी 1 येस सर. येस चौकार 4 धाबा. पंचांचा निर्णय आलाय
4 धाबा चौकार असेल, पण जो स्टॉप केला तो खरोखर कौतुकास त्याचा जो एफर्ट आहे तो कौतुकास पात्र आहे. खूप चांगला फिल्डिंग एफर्ट त्या ठिकाणी दाखवला. जवळजवळ चेंडू सीमारेखा पार गेलाय असं सगळ्यांना वाटत होतं. 6 धावा मिळतील असं वाटत होतं. येस सर. कसला 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 तिसरा अंपायर ते पण सांगा. स्कोर सांगायचा आहे. वेट स्कोर सांगतोय. या चौकारानंतर धावपलका धावा आहेत 16 धावा धावपलकावरती आहेत. बॉल आतापर्यंत झालेत 1 2 3 4 5. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी. बघा हा क्रुशियल सामना आहे, त्यामुळे सगळेजण बारकाईने या सामन्याकडे बघतायत. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे कमी राहणार की नाही किंवा कोणती चूक व्हायला नको याची काळजी घेत असताना दिसत आहेत. चला लवकर आता फील्डवर द्या. तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी यानंतर सेमीफायनल आहेत आणि त्यानंतर फायनल सुद्धा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. काय झालं. मैदान क्रमांक 2. चला शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे या षटकामधील. 5 बॉल झालेले आहेत. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल. ज्या अमोलच्या बॅटमधून एक धुवाधार फटका आपण बघितला. ओहो यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून सुंदर सुंदर स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता, माहित होतं. शहरापासून लांब ठेवलेला चेंडू, त्याच्यामध्ये उसळी सुद्धा तितकीच माफक. प्री प्लॅनेड स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक वरचं एक्झिक्युशन बघा किती सुंदर रीतीने सादर केलं. षटक क्रमांक 2 संपलं. 20 धाबा धावपलकावरती आहेत त्या टीम SD स्ट्रायकर या संघाच्या. तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार याची चर्चा आता रंगली आहे. जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. आपण पोझिशन घ्या. या मॅचचं महत्व खूप मोठं आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि मॅचचं महत्व मोठं असल्या कारणानं या मॅचसाठी तितका वेळ जातो हे सुद्धा आम्ही समजून आहोत. पण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. संध्याकाळी आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. यानंतर सेमीफायनल सुद्धा आहे. नवीन गोलंदाज कृष्णाच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि कृष्णा समोर शोएब स्ट्राईक एंडवरती बघायला मिळेल. सुपरस्टार्स प्रीमियर लीगचा थरार आहे. प्रत्येक संघ पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय. यानंतर सेमीफायनलचा दरवाजा ओपन व्हावा यासाठी या 4 संघाचे प्रयत्न चालू आहेत. मैदान क्रमांक 1 वरती इनिंग संपली आहे आणि ती इनिंग संपत असताना धावपलकावरती धावा आणि टार्गेट हे सेट झालेलं आहे. मैदान क्रमांक 1 टार्गेट किती आहे. 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदान क्रमांक 1 वरती आणि त्यानंतर सुरुवात झाली आहे आता तिसऱ्या षटकाला, जिथे 2 धावा येत असताना मैदान क्रमांक 2 वरती कृष्णाच्या समोर सोहेलने तो पटका 2 धावांसाठी तटवलाय. रोमहर्षक मॅच ही बघायला मिळेल, त्यामध्ये शंका नाहीये. कृष्णाचा हा चेंडू समोर डाऊन द ग्राउंड मारायचा होता. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून नाही. व्हॉट अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत वेट केलं, धावत गेले, चेंडू खाली आले आणि आल्यानंतर झेल सुद्धा टिपलाय. फलंदाज बाद. शोएब डिपार्ट्स.
शोएबला माघारी परतावं लागेल. बघा वेगळ्या धाटणीचा फटका होता, शफल झाले, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर आडव्या बॅटने चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न केला आणि तो लपेटण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूने उंची जास्त गाठली. त्याच वेळेला हवा बरोबर थांबली, फलंदाज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत म्हटल्यानंतर किरणकडून सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत. अपेक्षा यासाठी आहेत कारण ओपनिंग पेअर जी प्रारंभिक जोडी होती ती स्वस्तात माघारी परतली. सौरभच्या बॅटमध्ये 2 चौकार जरूर आले पण सिद्धार्थने खातंही उघडलं नव्हतं. शोएबने 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. अमोल अजूनही 2 चौकार लावून खेळपट्टीवरती उभा आहे आणि त्याला साथ देणं हे किरणचं खूप मोठं कर्तव्य, खूप मोठी जबाबदारी आहे. पाहूयात नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला शॉट पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, दोघांच्या मधून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आतमध्ये फेकला गेलाय, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. तुम्ही दादरमध्ये आहात, शिवाजी पार्कमध्ये आहात आणि धावून धावा जर बनवत नाही असाल तर मात्र तुम्ही खेळाडू नाही आहात. तुम्हाला इथून धावूनच धावा बनवायच्या. चौकार षटकार येत राहतील, त्या बोनस देत राहतील, पण जोपर्यंत तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवत नाही तोपर्यंत या मैदानाचा खरा अनुभव तुम्हाला आला नाही असं म्हटलं जातं. चेंडूला फेकी करत असताना एक धावून कंप्लीट केली गेली, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला हुक करण्यासाठी जात होते, चेंडू मागे निघून चालला. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव तोपर्यंत धावून किरणने कंप्लीट केली. सिंगल धावपलकावरती धावा या सिंगलनेशी जाऊन पोहोचल्यात. 26 वरती 26 शेवटचा बॉल आहे या षटकामधील. इंटरेस्टिंग हे षटक राहिले. ही ओव्हर 2 विकेट 2-1-1, 2 वेळा 2 आले, 1 वेळा 1 आलाय, विकेट आलाय. काय पुन्हा विकेट दिसेल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोर डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा केली. रनआउटची संधी नाही होऊ शकलाय. चपळाईनं दुसरी धाव कंप्लीट केली आहे आणि असं करत असताना षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत त्या 28. 3 गाड्यांच्या मोबदल्यात टीम SD स्ट्रायकर्स. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोण येणार, कारण निर्णायक षटक आहे. मैदान क्रमांक 2 वरती धावांची लयलूट होताना आपण बघितली, पण या मॅच मध्ये कुठेतरी तो सन्नाटा, तिची शांतता बघायला मिळतीये. सगळ्यांनी बाजूला, स्कोरर तुमच्या मागे आहे प्लीज. मैदान क्रमांक 1 चा स्कोरर तुमच्या मागे आहे, मॅच चालू करायची आहे. ते व्हॉलीबॉल आले तिकडे सुद्धा लक्ष द्या जरा. ऑलिंडियस जे व्हॉलीबॉल तिथे खेळतात त्यांच्याकडे लक्ष द्या थोडा, कारण बाउंड्री लाईन त्याच्या बाहेर आहे. राजू राजूच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. त्याच राजूने मागील मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि 18 धावा वाचवल्या होत्या. लेट्स सी काय घडतंय. राजू बॉलिंग मार्क वरती तयार, शेवटचे षटक हाताळण्यासाठी त्याच्या समोर उभा आहे तो अमोल. ज्या अमोलने 2 चौकार लगावलेत, इनसाइड आउट बिलकुल गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून चालला आहे. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने सीमा रेखा पार, चौकार. शानदार स्ट्रोक. काय मेरिट जसा येतोय त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्क चांगला आहे. चेंडूला जज करत असताना जी काही नजर वापरली जाते, जे काय हँड आणि आय कोऑर्डिनेशन बघायला मिळतंय, बॅटचं डायरेक्शन, पायाचं डायरेक्शन, फेसचं डायरेक्शन बिलकुल मॅच होतं आणि त्यामुळेच असे नजाकतेनं भरलेले फटके हा अमोल दाखवत असताना पहिला चेंडूवरती चौकार. चौथ्या षटकाच्या 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता क्षेत्ररक्षण बदलवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला तो चौकार. पुन्हा एकदा यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर खेळायचा चेंडू हवेत आहे. हवेत असताना चेंडू निघून गेलाय. 1 बाउंड, सीमा रेखा पार, चौकार.
मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेटर्स काय करतात तर शफल होऊन आतमध्ये घुसून ऑन साईडला मारणं पसंत करतात, पण अमोल त्या गोष्टीच्या विरोधात आहे, अपवाद आहे. अमोल येईल त्या दिशेने चेंडू मारतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर त्याने आतापर्यंत 3 चौकार मारलेत, 3 नव्हे तर 4, आणि ते 4 चौकार वातावरणाच्या विरुद्ध जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची आतली कडा घेतली, मागे निघून गेला एका धावेसाठी सिंगल, आणि ते 4 चौकार एंडला थ्रो केलाय, जिथून वातावरणाच्या अमोल स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. सिंगल आली आहे, विरुद्ध धावेने दाबून पुढे जाईल. 3 चेंडू संपलेत, खेळण्याचा प्रयत्न यावेळेला 37. पार्कचं मैदान, पार्कात खेळण्याची मजा काहीशी वेगळी आहे, आणि पार्कात खेळण्यासाठी सगळेजण आतुर असतात. आणि ही सर्व पार्कमध्ये खेळणारी मंडळी आज या सुपरस्टार्स प्रीमियर लीग मध्ये आपलं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामधून निसटलाय. हो, त्याचं नव्हतं झालं. जिथं 1 नव्हता तिथं 1 मिळाला. जिथं रनआउट यष्टीची संधी होती ती संधी मिस झाली. सगळं काही मनाच्या विरोधात झालंय. ते गोलंदाज राजूच्या 22 रूपाने 1 धाव, मात्र ती धावफलकामध्ये काउंट होतीये. आता शेवटचे 2 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. या महत्वाच्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा ब्लास्ट झाला तर स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये SD स्ट्रायकर नेऊन ठेवेल. इनसाइड आउट, समोरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, फलंदाज बाद होतील, पण कोण? या वेळेला किरण मैदाना बाहेर जातील. फक्त 1च धाव, विकेट येते. शाहूनगर पोलीस स्टेशनचे API आदरणीय रवींद्रजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रमेशजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. रमेशजी चव्हाण साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. वरती स्थानापन्न व्हायचंय. हो, रमेशजी चव्हाण साहेब, पुन्हा एकदा एक संधी पंचाकडे अपील केली जाईल. पंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. फेटाळत असताना एकदा धावून कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव आलाय. सिंगल धाव आल्यानंतर 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते SPL स्टार या संघासमोर SD स्ट्रायकरच्या वतीनं. PI रमेशजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या सुपरस्टार्स प्रीमियर लीग मध्ये. सकाळपासून या स्पर्धेचा शुभारंभ, मॅचेस चालू आहेत. सकाळी शुभारंभ आपण पाहिला, आता शेवट कोण करणार, कोणत्या संघाच्या वाट्याला ही सुपरस्टार प्रीमियर लीगची ट्रॉफी जाणार, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काही मॅचेस नंतर मिळणार आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, मैदानात दाखल व्हा. मैदान क्रमांक 1 वरती उलटा पुलटा रिव्हर्स स्विच. चेक. धन्यवाद रमेशजी चव्हाण साहेब, आपला एक विशेष सन्मान आज इकडे केला गेला आणि थँक्यू सो मच. आज आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. शाहूनगर पोलीस स्टेशनचे API रमेशजी चव्हाण साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. थँक्यू. मी नवीन बॉल मागवायचे. सागर, नवीन बॉल. नवीन बॉल, बॉलचा बॉक्स बघा जरा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 41 करायचे आहेत. 41 इज द टार्गेट. मैदान क्रमांक 2 वरती खेळवला जाणारा सामना आहे.
चला फलंदाज चला फलंदाज एसपीएल स्टार एसपीएल स्टार
हॅलो 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 माईक चालू व्हायला आणि षटकार यायला एकच वेळ लागली होती आणि त्यामुळे चेंडू सीमारेखा वार 6 धावा 14 वरती धावफलक जाऊन पोहोचला. 41चा पाठलाग आहे. स्ट्राईक हँड वरती वैभव, ज्या वैभवने आज सगळ्यांची मनं जिंकलेत बॅटिंगद्वारे. हलक्या हातानं मनगडाच्या सहाय्याने मोडलं चेंडूला स्क्वेअरलॅगच्या दिशेने पाठवलं. एकच धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. चांगल्या कामासाठी अनेक व्यत्यय येत असतात. आता त्या व्यत्ययांना बाजूला करून तुम्हाला पुढे जायचं असतं. आता ते चांगलं काम कोणतं आहे आणि कोणतं नाही तुम्ही डिसाईड करायचं आहे. आलेल्या व्यत्ययांना कसं बाजूला सारायचं त्याच्यासाठी प्लॅन करायचं आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू झालेले आहेत. 15 वरती धावफलक. मैदान क्रमांक 2 वरची चालू असलेली मॅच आणि थोड्याच वेळात सेमीफायनलची अनाउन्समेंट सुद्धा होणार आहे. कारण इथून या 2 ग्राउंडवरून जो कोण संघ जिंकणार आहे त्याला सेमीफायनल खेळण्याची संधी मिळेल. यावला चेंडू बाईन लेगच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक झाला बीट आणि चांगली फिल्डिंग थोड्याच वेळात सेमीफायनलची अनाउन्समेंट सुद्धा होणार. कारण या तोपर्यंत 2 धावा जो कोण संघ जिंकणार आहे सिंगल धावा सेमीफायनल खेळण्याची संधी मिळेल. एका चेंडूवरती 2 धावा येणं म्हणजे षटकागणिक तुम्हाला 12 धावा दिसणं आहे आणि 12 जर का एका षटकागणिक आल्या तर 41चा सहज पाठलाग होतो. 2 चेंडू असे शिल्लक अजून शिल्लक आहेत. 17 वरती धावफलक. 17 बघूयात. हो यावेळेला डबल माइंड झाले कुठे मारायचं कुठे नाही याच्यासाठी आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक येणारा डॉट हा दडपण वाढवेल. पाहत आहोत वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. मैदान क्रमांक 1 वरती आडव्या 4